प्रश्न पहिला, गतीचा प्रकार ओळखा. अ. पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे टिंबटिंब. नियतकालिक गती. आ. छताला टांगलेला फिरणारा पंखा टिंबटिंब. वर्तुळाकार गती. ई. आकाशातून पडणारी उल्का टिंबटिंब. रेषीय गती. ई. जमिनीवरून उडवलेले रॉकेट टिंबटिंब. रेषीय गती. उ. पाण्यात पोहणारा मासा टिंबटिंब. यादृच्छिक गती. उ. सतारीची छेडलेली तार टिंबटिंब. अधोलित गती. प्रश्न दुसरा, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. अ. इमारतीच्या गच्चीवरून चेंडू सोडून दिल्यास तो टिंबटिंब गतीने खाली येतो. एक रेषीय असमान. तर गच्चीला समांतर रेषेत गच्चीबाहेर जोरात फेकल्यास तो टिंबटिंब गतीने जमिनीवर येईल. नैक रेखीय. आ. धावपट्टीवरून धाव घेणाऱ्या विमानाची गती टिंबटिंब असते. एक रेषीय. ई. आकाशातून भक्षकाचा शोध घेत उडणारी घार टिंबटिंब गतीने उडते. वर्तुळाकार. ई. फिरत असलेल्या आकाश पाळण्यामध्ये फसलेल्या मुलांची गती टिंबटिंब. समान वर्तुळाकार. तर मेरी गो राऊंडमध्ये फसलेल्या मुलांची गती टिंबटिंब असते. समान वर्तुळाकार. प्रश्न तिसरा, आमच्यातील वेगळेपण काय? अ. अधोलित गती व रेखीय गती. अधोलित गती. आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला अधोलित गती म्हणतात. रेषीय गती. एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर म्हणजे रेषीय गती होय. अधोलित गती हा नैक रेखीय गतीचा प्रकार आहे. रेखीय गती ही एक सरळ रेषेत अथवा एका दिशेने असते. वस्तू पुन्हा मूळ जागी परत येते. वस्तूचे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर विस्थापन होते. उदाहरणार्थ झोपाळा. उदाहरणार्थ सैनिकाचे संचालन. आ. रेखीय गती व यादृच्छिक गती. रेखीय गती. रेखीय गतीची दिशा बदलत नाही. यादृच्छिक गती. यादृच्छिक गतीची दिशा सतत बदलत असते. रेषीय गतीतील वस्तू एका सरळ रेषेत जातात. यादृच्छिक गतीतील वस्तू एका सरळ रेषेत जात नाही. रेषीय गतीचे उदाहरण सैनिकाचे संचालन. यादृच्छिक गतीचे उदाहरण फुलपाखराचे उडणे. ई. यादृच्छिक गती व अधोलित गती. यादृच्छिक गती. ज्या गतीची दिशा आणि चाल सतत बदलत असते अशा गतीला यादृच्छिक गती असे म्हणतात. अधोलित गती. आंदोलनामुळे प्राप्त झालेल्या गतीला अधोलित गती असे म्हणतात. यादृच्छिक गतीची दिशा सतत बदलत असते. अधोलित गतीतील वस्तूला निश्चित दिशा असते. वस्तू पुन्हा मूळ जागी येत नाही. अधोलित गतीमध्ये वस्तू पुन्हा मूळ जागी येते. यादृच्छिक गतीचे उदाहरण फुलपाखराचे उडणे. अधोलित गतीचे उदाहरण झोपाळा. प्रश्न चौथा, प्रत्येकी एक उदाहरण देऊन तुमच्या शब्दात स्पष्ट करा. अ. रेषीय गती. उत्तर.
एकाच सरळ रेषेत एखाद्या वस्तूचे विस्थापन होत असेल तर त्या वस्तूच्या गतीला रेषीय गती असे म्हणतात। रेषीय गतीचे रेषीय एकसमान गती आणि रेषीय असमान गती असे दोन प्रकार आहेत। एकक कालावधीमध्ये एका सरळ रेषेमध्ये जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर हे सतत सारखेच असते, तेव्हा त्या गतीला रेषीय एकसमान गती असे म्हटले जाते। आणि ज्यावेळी एखादी वस्तू एकक कालावधी सरळ रेषेत जात असताना ती वस्तू समान कालावधीत असमान अंतर पार करते, तेव्हा त्यातील रेषीय असमान गती असे म्हटले जाते। उदाहरणार्थ, सैनिकांच्या संचलनाची गती ही रेषीय एकसमान गती आहे आणि घसरगुंडीवरून घसरणारी मुले रेषीय असमान गती दर्शवितात। आदोलित गती। उत्तर, आदोलित गती ही नैक रेषीय गतीचा प्रकार आहे। आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या गतीला आदोलित गती असे म्हणतात। आदोलित गतीमधील वस्तू काही ठराविक कालावधीनंतर पुन्हा तिच्या मूळ जागी येते। उदाहरणार्थ, घड्याळात फिरणारे लबक, शिवणयंत्र चालू असताना सुईची होणारी हालचाल, पक्ष्यांच्या पंखाची हालचाल। वर्तुळाकार गती। तर जेव्हा गतिमान असलेली वस्तू ही वर्तुळाकार मार्गात फिरत असते तेव्हा त्या वस्तूच्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात। जेव्हा वर्तुळाकार मार्गात फिरणारी एखादी वस्तू ही काही ठराविक वेळेत पुन्हा त्याच जागेवर येते तेव्हा त्या गतीला नियतकालिक गती म्हणतात। वर्तुळाकार गती ही नियतकालिक गती देखील होऊ शकते। उदाहरणार्थ, घरातील पंखे, मेरीगो राऊंड। यादृच्छिक गती। तर ज्या गतीची दिशा आणि चाल सतत बदलत असते त्या गतीला यादृच्छिक गती असे म्हणतात। या गतीमधील वस्तूला कोणतीही निश्चित अशी दिशा नसते। उदाहरणार्थ, उडणारे फुलपाखरू, खेळणारी मुले। नियतकालिक गती। उत्तर, ज्या वस्तू ठराविक कालावधीत एक फेरी किंवा एक आंदोलन पूर्ण करतात त्या गतीला नियतकालिक गती असे म्हटले जाते। उदाहरणार्थ, घड्याळाचा काटा 60 मिनिटात एक फेरी पूर्ण करतो। प्रश्न 5. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा। आकाशात उडणाऱ्या पक्ष्याच्या हालचालीमध्ये कोणत्या प्रकारच्या गती दिसतात? उत्तर, आकाशामध्ये उडणाऱ्या पक्ष्यांच्या पंखांच्या हालचालीमध्ये आदोलित गती दिसते। काही पक्षी ही एका सरळ रेषेत आणि समान गतीने उडतात आणि काही पक्षी एका सरळ रेषेत आणि असमान कालावधीत उडतात। त्यामुळे पक्षी रेषीय एकसमान आणि रेषीय असमान या दोन्ही गती दर्शवितात। रस्त्यावरून सायकल चालवताना तुम्हाला कोणकोणत्या गतीचा अनुभव येतो ते सविस्तर लिहा। उत्तर, सायकलची फिरणारी चाके ही वर्तुळाकार गती दर्शवतात। सायकलला गती देण्यासाठी मारावे लागणारे पेडल हे सुद्धा वर्तुळाकार गती दर्शवितात। आपण जर एका समान गतीने एकाच रेषेत सायकल चालवली तर रेषीय एकसमान गतीचा अनुभव येतो। जर आपण सायकल एका सरळ रेषेत पण कमी जास्त गतीने चालवली तर त्या ठिकाणी रेषीय असमान गतीचा अनुभव येतो। प्रश्न 6. खालील कोडे सोडवा। 1. घड्याळातील काट्यांची गती।
उत्तर नियतकालिक गती. 2 झाडावरून खाली पडणाऱ्या फळांची गती. उत्तर रेषीय गती. 3 गोफणीची गती. उत्तर वर्तुळाकार गती. 4 मैदानात खेळणाऱ्या मुलांची गती. उत्तर यादृच्छिक गती.